नमस्कार. आता येताना एक बोर्ड बघितला, अभंग रिपोस्ट. अभंग रिपोस्ट. मुळात ह्या नावापासूनच ह्याची सगळी धांदली सुरू होते. अभंग आणि रिपोस्ट म्हणजे हे काय दाखवतात? आपली संस्कृती काय? अभंग ते पाश्चात्य वाद्याच्या तालावर वाजवतात आणि त्याच्यात भाव नाही, भक्ती नाही, आणि ते कसल्या तरी किंजरे, कसल्या तरी तार सप्तकातले आवाज काढून तो धागड धिंगाणा चालतो आणि लोक नाचतात, उड्या मारतात, नाचतात. हां, अरे नाचायची इतकी आवड आहे, कॅसिनोवर चला आणि तिकडे नागडे नाचा. आणि सरकारचं मला आश्चर्य वाटतं. सरकार फक्त त्यांना परमिशनच देत नाही, तर त्यांच्यासाठी जागा उपलब्ध करून देतं आणि त्यांचं प्रमोशनही सरकार करतं. अरे अभंग ही वस्तू, ही गोष्ट त्या पाश्चात्य वाद्यावरती करायची नाही. आणि सगळे येतात ते हिंदू धर्माच्या मागे कसे लागले मला कळत नाही. सरकारला काय कळत नाही का? हां, तुम्ही त्या ख्रिश्चन मिशनरीमध्ये चला, चर्चमध्ये त्यांची जी प्रेयर होते ना, त्या प्रेयरमध्ये टाळ आणि मृदुंग घेऊन चला. आहे तुमच्यात हिंमत आहे? किंवा मशिदीत चला, मशिदीत तबला, पेटी, टाळ, मृदंग, तानपुरे घेऊन चला. बघू हिंमत आहे तर. अरे त्या संतांनी एवढ्या मेहनतीने ते अभंग लिहून ठेवलेले आहेत आणि त्यांनी महान संगीतकारांनी इतक्या सुंदर त्यांना चाली दिलेल्या आहेत आणि तुम्ही त्याची अशी वाट लावून त्याचीच विद्रुपीकरण करताय. हां, इतकीच जर तुम्हाला खाज असेल ना, तुम्ही स्वतः अभंग लिहा. दुसऱ्यांचं उसणं घेऊन त्याच्यावरती आपला साथ चढवू नका. म्हणजे अभंग रिपोस्ट माझ्या दृष्टिकोनातून काय आहे माहिती आहे का? म्हणजे पुरणपोळीवरती मायोनीज किंवा ते टॉमॅटो सॉस घालून खाल्ल्यासारखं आहे. किंवा श्रीखंड जे असतं ते पुरीबरोबर खातात. श्रीखंड कोण पावात घालून खात नाही. पण खाणारे आहेत त्यांना काही चालतं. हो, जनावरांना काय, त्यांना टेस्ट नसते ना. त्यांना फक्त आपले काय मिळालं खायला, काय झालं, जनावरं काही खातात. त्यांना काय, भुकेस कोंडा निजेस धोंडा. आता ही माणसांची अवलादसुद्धा माणसाला बुद्धी कशासाठी दिलेली आहे? कशात काय घालून खावं, कशाला काय उपयुक्त आहे, कशाचा जोडीदार, कशाला कुठली वस्तू शोभते, ह्याची अक्कल माणसाला दिलेली आहे ना. आणि ह्यांनी ती सगळी गहाण टाकून हे जनावराच्या पुढले झाले. अभंग रिपोस्ट. ढाण 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 कांठाळा. तो प्रत्यक्ष साक्षात विठ्ठलाच्या सहनशीलतेची ही परीक्षा आहे असं मला वाटतं. तो याला आशीर्वाद देणार नाही. तो विठ्ठल जर प्रकट झाला ना, तर तो त्यांचा तो ड्रम घेणार, यांच्या कपळार फोडणार यांच्या.